नमस्कार. आज सांडू कंपनीचा, मी तर म्हणेल सांडू समूहाचा 117वा वाढदिवस आणि या 117व्या वाढदिवसानिमित्त मला आज इथे बोलण्याकरता म्हणून पाचारण करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम संपूर्ण सांडू समूहाचं मी अभिनंदन करते आणि त्यांनी मला या ठिकाणी हा डायस आज उपलब्ध करून दिला म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. कुणाच्या तरी वाढदिवसाला जायचं आणि त्यांना आपण काहीतरी भेट देत असतो. मी भेट द्यायला काहीच आणलं नव्हतं, याचं मला शल्य होतं. पण आज माझ्या लक्षात येतं आहे की माझ्या मस्तिष्कामध्ये जी सरस्वती आहे ती सरस्वती मी आज इथे जमलेल्या सगळ्यांना भेट देण्याचा विचार करते आहे. सगळ्यात पहिले म्हणजे सांडू कंपनीची जी स्थापना झाली, जे इथे दाखवलं मगाशी, तर 1899ची मी सहज टोटल केली तर ती 27 भरली आणि 27ची टोटल केली तर ती 9 भरली. त्यानंतर 117वा वाढदिवस याची मी टोटल केली तीही 9च भरली. त्यानंतर माझं जन्माचं साल 54 त्याचीही टोटल 9च आहे. माझा जन्माचा महिना सप्टेंबर तोही 9वाच आहे आणि 2016वं वर्ष 2016ची टोटल केली तीही पुन्हा 9च भरली. 9 हा अंक ह्या सांडू कंपनीला अजून कितीतरी लाखो 90,000 वर्ष पुढे नेणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. 117 वर्षापर्यंत जो एकाच नावावर परंपरागत पद्धतीने काम करत आलेलं आहे. आपण सर्व वैद्य लोक ज्यांचं औषध आजपर्यंत वापरत आलो आहे, लहानपणी जे खाल्लं आहे प्यालं आहे, माझ्या आईने कदाचित माझ्या बाळांपणात सुद्धा तेच औषध घेतलं असेल आणि म्हणून आज कदाचित सांडू कंपनीने मला इथे बोलावलं असेल असं मला उत्स्फूर्तपणे तुम्हाला सांगावंसं वाटतं. नव्हे, मी सुद्धा तेच वापरलेलं आहे. तर ही सर्वांच्या सर्वतोमुखी असलेली सांडू कंपनी केवळ एक वटवृक्ष नाही आहे, तर तो असंख्य त्याच्या पारंब्यातून असंख्य वटवृक्ष भविष्यात निर्माण होणार आहेत. ह्या माझ्या आणि संपूर्ण सभागृहासह मी या कंपनीला शुभेच्छा देते, कारण कदाचित भाषण संपवायच्या गडबडीत माझे राहून जाईल आणि म्हणून मी ते आधीच व्यक्त करते. माननीय श्रीपादजी नाईक जे आज इथे माझ्या व्याख्यानाला उपस्थित आहेत आणि संपूर्ण सन्माननीय आदरणीय सभागृह आणि सभामंच यांच्यासमोर मला विचार व्यक्त करायचे आहेत. आयुर्वेद हे जीवन प्रकाश, आयुर्वेद हे अनुभूती, आयुर्वेद ही है जीवन संस्कृती. अरुण रावांचं नाव घेताच मला येते व्याख्यानाची स्फूर्ती. वाग्भट असावा कंठात सर, सुश्रुत असावा मस्तिष्कात, मात्र चरक असावा हृदयात. अरुण रावांचं नाव घेऊन करते मी नेहमीच माझ्या व्याख्यानाची सुरुवात. असे आणि अनेक उखाणे, नेक्स्ट स्लाइड प्लीज. असे आणि अनेक उखाणे माझ्याजवळ आहेत. समोर घड्याळ आहे, 10:39 झालेले आहेत. मंगलाताई, जर का मी अर्ध्या तासात नाही थांबले तर माझा पदर ओढा आणि मला खाली बसवा, कारण पिरियड 45 मिनिटाचा असतो. सर आधी 45 मिनिटं दिलेले होते, ते कमी केले. CCMनी पिरियड 1 तासाचा केलेला आहे. पेट्रोल नेहमी 1 तासाचं असतं आणि आज ते पेट्रोल अर्ध्या तासात कसं संपवू, पण संपवणार आहे कारण वेळेचं बंधन आहे. त्याच्यापेक्षा कमी वेळात मी बोलू शकते. वर्षा ऋतूचं चित्र मी या ठिकाणी दिलेलं आहे, कारण बस्ती हा वर्षा ऋतूत द्यावा म्हणून. बस्तीची व्याख्या, नेक्स्ट स्लाइड प्लीज. बस्तीची व्याख्या, बस्ती ना दियाते इथे बस्ती ही, हे मी काहीच बोलणार नाही. नेक्स्ट स्लाइड प्लीज. बराबर पुढच्या स्लाइड दाखवा. नेक्स्ट, कारण हे सगळं टेक्स्ट आहे आणि म्हणून मी नेक्स्ट म्हणते आहे. बरोबर आहे. मला मी काय केलं हे तुम्हाला दाखवायचं आहे. नेक्स्ट प्लीज. सहज सुलभ बस्ती पद्धतीपर्यंत या. नेक्स्ट. येस, करेक्ट. सहज सुलभ बस्ती पद्धती ही मी एक बस्ती प्रकरण फार कठीण वाटतं मुलांना आणि विद्यार्थ्यांना, तर बस्ती प्रकरण अतिशय सोपं करून कसं सांगता येईल हा एक मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सहज सुलभ बस्ती पद्धती हा एक छोटासा विचार आपल्यासमोर मांडते. वातव्याधीचे हेतू, सगळे इथे वैद्य लोक आहेत,
विद्यार्थी समजून मी बोलणार नाही. आणि सर्वांना हे हेतू माहिती आहेत. वृक्ष शीताल्प लघ्वन्न व्यवायती प्रजागरे विषमादू पराच्च दोषाश्रुक श्रवणादपी लंघनम प्लवनत तद्व व्यायामादी विचेष्टतेही. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. याची संप्राप्तीसुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊया. किंवा वृक्ष पदार्थ वृक्ष अन्नपान केल्यामुळे हे सगळं होतं. मग त्याच्यामध्ये मी सगळे हेतू घेतलेले आहेत. मागची स्लाईड घ्या प्लीज. वातप्रकोपाची कारणं, वातव्याधीच्या हेतूनंतर नेक्स्ट डायरेक्ट ही आली. वातव्याधीच्या सामान्य लक्षणाची पाहिजे आहे मला. हां येस, वातव्याधीच्या सामान्य लक्षणाकडे मी तुमचं लक्ष वेधवते आहेत वैद्य लोकांचं. संकोच परिणाम स्तंभो भंगोस्नाम परिणामपी रोमहर्ष प्रलापश्च पाणीपृष्ठ शरोग्रहा. हे विशेष नाही, हे सगळे वातव्याधी आहेत. मला चौथ्या ओळीत जे मी लाल अक्षरात जी लक्ष लिहिलेली आहेत त्या ओळीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. श्लोक सगळ्यांचा पाठ असेल, पण मला असं वाटतं माझ्यासमोर बसलेले वैद्य लोक या 3 अक्षरांवरनं उडी मारून पुढे गेले असतील. गर्भ शुक्र रजो नाशः, फॉन्टचा दोष आहे, त्याकडे कृपा करून लक्ष देऊ नका. गर्भ शुक्र रजो नाशः, स्पंदनम गात्र सुप्तता. गर्भनाश, शुक्रनाश आणि रजोनाश हा जर होत असेल तर तो वातव्याधी आहे का? आणि ती वातव्याधीची सामान्य लक्षणं म्हणून जेव्हा चरक सांगतात तेव्हा ते खरं आहे का? अर्थात ग्रंथकारांना चरकाचार्यांना खोटं समजण्याचा माझा कुठलाही अधिकार नाही. त्यांच्या तीळमात्र काडीसही मी पुरू शकत नाही. पण चरकांच्या काळात जर का मी असती तर नक्की चरकीण झाली असती, त्यांच्या मागेच लागली असती, त्यांचा पिच्छाच पुरवला असता. तर गर्भ शुक्र रजो नाशः स्पंदनम गात्र सुप्ततः म्हणून मी गर्भनाश, शुक्रनाश आणि रजोनाश याच्यावर सर काम करायचं ठरवलं. मी रोग निदान विषयाची आहे, चिकित्सेची नाही, गायनाकोलॉजिस्ट पण नाही. तरीही या गायनिकच्या केसेस माझ्याकडे यायला लागल्या आणि मी त्याच्यावर काम करायला लागले. आता मी सर्वांना सभागृहाला आधी ते ठामपणे सांगू शकते की गर्भनाश, शुक्रनाश आणि रजोनाश डोंट रेफर द केस टू गायनिक डिपार्टमेंट. तो वातव्याधी आहे आणि वातव्याधी समजून त्याची चिकित्सा करा. मी मुद्दाम उल्लेख करते, PCODच्या अनेक केसेस मी बऱ्या केलेल्या आहेत. PCODमध्ये फक्त बस्ती आणि बस्तीच द्या. वेळ खूप कमी आहे आणि म्हणून कमीत कमी वेळात मला जितकं जास्त तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करते. गर्भधारणा होत असून जर गर्भस्राव किंवा गर्भपात वारंवार होत असेल तर रुग्णेला बस्ती द्या. तिच्या गर्भाशयामध्ये जो दोष आहे तो बस्तीने निघतो की नाही निघत तो बघा, आणि तो 100% निघतो आणि उत्तम प्रकारे गर्भधारणा होऊ शकते. ज्या काय म्हणते कपलला गर्भोत्पाद होत नाही किंवा गर्भोत्पत्ती नसते पण रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात, बघा मी काय बोलते, रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही गर्भधारणा होत नाही, अशा वेळी बस्तीचा उपयोग करा. निश्चितपणे गर्भधारणा होते. आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतो अशा पद्धतीचा तेव्हा तो डायरेक्ट कधीच येत नाही. तो भरपूर ठिकाणी फिरून एवढं पुठ्ठल घेऊन येतो आणि त्याचा फायदा करून घ्या. त्याचा फायदा असा की ते सगळे रिपोर्ट नमूद करा आणि नंतर तुम्ही फक्त बस्ती द्या. कारण आधी सगळे औषधं घेऊन रुग्ण कंटाळलेला असतो आणि माझा असा अनुभव आहे की नंतरही गर्भधारणा होते. पण काही लोक मला प्रश्न विचारतात की स्पर्म काउंट टोटली नील आहे, अशा याच्यात काही होईल का? अर्थात जिथे अंकुरच नाही तिथे बीज निर्माण होणार नाही. हे पुन्हा एकदा सांगते, नंतर मनात शंका नको. आणि म्हणून गर्भ शुक्र रजो नाशः या विषयाचा आज आपण पाठपुरावा करू. नेक्स्ट स्लाइड प्लीज. याचे मी माझ्या पद्धतीने प्रकार केले. संपूर्ण वातव्याधीचे हेतुतः आहार प्रधान, विहार प्रधान, संतर्पण प्रधान, अपतर्पण प्रधान. फार महत्वाचं आहे संतर्पण. माझे जीवन खाणे सदा नित्य खात राहणे. लग्न असो वा मौंज असू दे की मामा घरी मौंज की मामा घरची पंगत असू दे, माझे जीवन खाणे. इतकं संतर्पण आजकाल आपण करतो. एवढं संतर्पण करणारा जर रुग्ण असेल तर त्याचं संतर्पण थोडंसं कमी करा, थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वहेतुनी दोष प्रकोप, परहेतुनी दोष प्रकोप फार मोठा मुद्दा आहे, मी आज घेणार नाही. रूपतः सर्वांग एकांग वेदनायुक्त वेदना रहित वातव्याधी. बघा मी काय बोलते,
यत्र यत्र वायुः तत्र तत्र शूलः, परंतु यत्र यत्र वायुः तत्र तत्र शूलः नास्ति. हे लक्षात ठेवा. म्हणून जिथे जिथे वायू आहे तिथे तिथे शूल आहे. म्हणून जिथे जिथे शूल आहे तिथे तिथे सुद्धा वायू असतो. थोडंसं वाक्य माझं काहीतरी गडबडलंय. वेदनायुक्त वेदना रहित, संकोच प्रधान आणि शैथिल्य प्रधान. बघा, काही रुग्ण आपल्याकडे संकोच प्रधानाचे येतात आणि काही रुग्ण असे शैथिल्य प्रधानाचे येतात. यात पण फरक आहे. हा पण एक प्रकार करता येऊ शकतो. शोथ प्रधान आणि शोष प्रधान हा पण प्रकार. धातुक्षय प्रधान आणि मार्गावरोध प्रधान हे सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे किंबहुना माझ्याकडे, मी ज्या एरियामध्ये काम करते तिथे धातुक्षय प्रधान रुग्ण फार कमी येतात, मार्गावरोध प्रधानच रुग्ण जास्त येतात. बघा, विचार करा, म्हणजे माझ्या प्रश्नाच्या उत्तराशी तुम्ही कदाचित सहमत व्हाल. सामता निरामता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. वातकलाकली अध्याय, याच्या आधीचं वातकलाकली अध्याय वाचलाय का बघा. चरक सूत्रस्थान अध्याय 12, कठीण अध्याय खूप. त्यातलं महत्वाचं घेते. वायूचे स्त्री शरीरात कार्य. बघा, रजप्रवर्तन वायूचं कार्य आहे, गर्भनिष्क्रमण वायूचं कार्य आहे, कर्ता गर्भाकृती नाम गर्भाला आकार देणारा वायूच आहे. विनहंती गर्भान विकृतीम आपादयंती अतिकालम वा धारयंती, म्हणजे इंट्रायुटराईन डेथ यासारखे प्रकार करणारा सुद्धा वायूच आहे. गर्भाला नष्ट करणे, गर्भात विकृती उत्पन्न करणे आणि गर्भाला सुकवून खूप दिवसपर्यंत धारण करणे हे सुद्धा वायूचंच काम आहे. कुठे संदर्भ आहे? चरक सूत्रस्थान अध्याय 12 मध्ये. आणि म्हणून प्रसूतीनंतर स्नेहपान स्वेदन आवश्यक. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वातव्याधी, नानात्मज व्याधी या हे प्रकार केले. नेक्स्ट स्लाइड. महत्वाचं घेते. वेदनायुक्त वाताचे 80 विकार सांगितलेले आहे. केवळ वाताच्या 80 विकारांची चिकित्सा केली तर कार घेऊन काय AC हॉल असा पण बांधू शकता. इतकी क्षमता आहे बस्तीमध्ये. पैसे देणारे खूप आहेत, घेणारे पाहिजे आणि रिझल्ट देणारे पाहिजे. हे वेदनायुक्त वात 80 विकारापैकी मी 40 वेदनायुक्त वातव्याधी काढलेले आहे. कदाचित एखाद दुसरा माझा कुठेतरी हलेल आणि जर तो हल्ला तर तुम्ही निश्चित हलवा आणि मला तसं कळवा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कारण मी पण चुकू शकते, शेवटी माणूस आहे. आणि वेदनारहित वातव्याधी. आता याच्यामध्ये वामनत्व आहे, अरसज्ञता आहे. याच्यामध्ये वेदना असतात का हो? नसतात. वामनत्व आहे, वेदना आहे का? मानसिक वेदना आहे, शारीरिक वेदना आहे का? अरसज्ञता आहे, याच्यात वेदना आहे का? नाहीये. त्यामुळे असा एक ग्रुप. मूकत्व, मी समजा गप्प बसली, बोलली नाही, म्हणजे मला वेदना आहेत का? नाही आहेत. मूक आहे, त्याला मानसिक वेदना आहे, शारीरिक वेदना आहेत का? नाही. आणि म्हणून मी तो ग्रुप वेगळा केलेला आहे. वाक्संग वगैरे वगैरे सगळे, म्हणजे हे 80तले मी 2 भाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात सुधारणा तुमची पुढची पिढी आता करू शकते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. यत्र यत्र शूलः तत्र तत्र वायुः, यत्र यत्र शूलः तत्र यत्र यत्र वायुः तत्र तत्र शूलः नास्ति. म्हणजे जिथे जिथे वायू आहे तिथे तिथे वेदना असलीच पाहिजे. हा गोड गैरसमज मनातून काढा. पक्षवधाचा रुग्ण जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो कधीतरी तुम्हाला असं म्हणतं का माझा उजवा हातपाय दुखतोय, पण सायटिकाचा पेशंट मात्र तुमच्याकडे हा असाच येईल. बरोबर? तो रुद्रवत चालतच येईल. पण पक्षवधाचा रुग्ण तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा तो हेच सांगतो माझा उजवा हात किंवा डावा हात लुळा पडला. तिथे वेदना नसतात. एवढा मोठा वातव्याधी आहे 80 वातव्याधी मधला, पण तरीही तिथे वेदना नाहीत. हे महत्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून हे सूत्र माझ्या डोक्यातून निघालं, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वेदना आहेत, वेदना नाही, हा पण पुन्हा एक ग्रुप मी तयार केलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. पक्षवध मुद्दाम दाखवते. गृहीतवार्धम तनोर वायू शिरास्नायू विशेषच पक्षमन्यंतरम हंती संधिबंधान विमोक्षेन. संधिबंधान विमोक्षेन याला खूप महत्व आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. बघा, चरकांनी चिकित्सा स्थानातल्या 28व्या अध्यायात श्लोकामध्ये त्याच ठिकाणी पुन्हा हे वर्णन केलेले आहे. रुजम आणि तोदशूलकृत हे शब्द आहेत. या शब्दांचा वेध घेण्याचा मी पुन्हा प्रयत्न केला आणि अनेक पक्षवधाच्या रुग्णांना विचारलं तुम्हाला रुजे आहेत का, वेदना आहेत का, त्या तोदवत आहेत का, तिथे वेदना होतो का? पेशंट सांगतो नाही. ज्या वेदना असतात त्या कशा असतात बघा. जेव्हा पक्षवत झाला आणि फिजिओथेरपी केली नाही, हात 6-6 महिने असाच ठेवला आणि मग जर तुमच्या दवाखान्यात आल्यानंतर तुम्ही त्याला वर करायला सांगितलं की तो म्हणतो र मॅडम थांबा. लक्षात आलं? हा पक्षवधातला संधिग्रह आहे.
हा रुग्णाने न केलेल्या फिजिओथेरपीच्या परिणामी किंवा अव्यायामाच्या परिणामी निर्माण झालेला आहे. तसाच हा सांधा सुद्धा त्याचा अडखळू शकतो. पण पक्षवाताचा रुग्ण वेदना आहे असं कधीही म्हणत नाही. याचा अर्थ चरकाचार्य निश्चित बरोबर आहेत. त्या काळामध्ये त्यांनी जे रुग्ण पाहिले असतील त्यावेळी ते शुद्धवाताचे असतील आणि म्हणून तिथे वेदना हे लक्षण घेऊन रुग्ण कदाचित आले असतील आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये तसं ऍड केलं. आयुर्वेद हा शाश्वत आहे, तुम्हाला ऍड करायला त्यांनी कुठेही जागा ठेवलेली नाही. हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हटलं असतं चरकाने हे केलंच नाही. चरक चरकच होते, शुश्रुत शुश्रुतच होते. त्याच्या कुठेही काही एक कणभर सुद्धा तुम्ही ऍड करू शकत नाही. याची पूर्ण कल्पना डोक्यात ठेवूनच आपण हा सगळा अभ्यास करायचा आहे किंवा ही चिकित्सा करायची आहे. नेक्स्ट स्लाइड. कोणकोणत्या व्याधीमध्ये बस्ती देता येतो याच्याकरता एक लिस्ट मी तुमच्याकरता करून आणलेली आहे. स्रोतस वाईज, प्राणव स्रोतस, उदकव स्रोतस, अन्नव स्रोतस. नेक्स्ट मॅडम पळवा प्लीज. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. बस याच्या आधीचं ओके. पतवैदी चिकित्सा, वेळेचं बंधन. तस्मात चिकित्सा ब्रुवंती. बस्ती ही व्याधीची अर्धी चिकित्सा आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी ग्रंथकार असं म्हणतात की बस्ती ही पूर्ण चिकित्सा आहे. आणि मी असं म्हणते की बस्ती ही संपूर्ण चिकित्सा आहे. ती कुठेच अर्धवट नाही, फक्त बस्ती द्या. तर बस्ती ही चिकित्सा आहे. याच्यामध्ये लेप शेक सुद्धा आवश्यक आहे. पहिल्यांदा आपण कटिबस्ती करू, कारण अनेक स्त्रिया माझ्याकडे कंबर दुखते आणि मला असं वाटतं स्त्रीला कमरेचं वरदान हे वेदनेकरताच परमेश्वराने दिलेलं असावं. पृथ्वीवरचा सगळ्यात कष्टाळू प्राणी जर कोणी असेल तर मी असं म्हणेल ती स्त्री आहे. याचा अर्थ पुरुष नाही असं शशांकजी सांडू मला अजिबात म्हणायचं नाही. पुरुष सुद्धा कष्टाळू आहेत, पण स्त्रीला कंबर वाकवावीच लागते. तिने कितीही वाकवत नाही म्हटलं तरी. तिला लंबर स्पॉन्डिलायटिस हो का सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस हो, तिची त्यातून सुटका नसते. आणि अशा अनेक स्त्रिया माझ्याकडे यायला लागल्या आणि मग मी विचार केला की आमच्याकडे कटिबस्तीचं वर्णन केलेलं आहे, कटिबस्ती हा आमच्याकडे सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये उडदाचं पीठ, मग उडदाचंच पीठ का घ्यायचं? मग आमचे मुलं म्हणायचे मॅडम त्यांनी कणिक आणली. म्हटलं मग तू काय केलंस? मॅडम मी कणिक भिजवली आणि कणिक लावली. म्हटलं मग काय झालं? म्हणे कणिक पिळली तर त्याच्यातून तेल निघालं. म्हटलं बरोबर आहे, निघणार आहे. आणि ते तेल कमी होतं, रुग्णाचं तेल वाया जातं. मग कोणी बेसन आणायला सांगितलं, कोणी अजून काय आणायला सांगितलं, कारण उडदाचे ढाळ भाव गगनाला भिडलेले आहेत. त्याच्यातून अर्धा किलो कोणी दळून देत नाही, म्हणून बिचाऱ्या रुग्णांना 1 किलो दळून आणावी लागते. आणि अशा परिस्थितीत आम्ही उडदाच्या डाळीचाच आग्रह का धरावा असा एक विचार माझ्या मनात आला आणि मी तो विचार बदलवायचं ठरवलं. आणि म्हणून मी असा विचार केला की स्पंजने जर कटिबस्ती केली तर काय होईल. आणि म्हणून स्पंजने कटिबस्ती द्यायला सुरुवात केली. हे स्पंजचे असे 3 तुकडे मी करते. साधा ओटा पुसायचा हा स्पंज आहे. याची डेन्सिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार घेऊ शकता, पण स्वस्त आणि मस्त 10 रुपयात काम होतं. हे कमरेवर जर अशा पद्धतीने ठेवले आणि गरम तेल करून जर याच्यावर सोडलं आणि इकडून तिकडून पडणारं तेल जर या तिसऱ्या स्पंजनी जर उचलत राहिलं आणि ते जर पुन्हा पुन्हा याच्यावर पिळलं तर अतिशय सुंदर पद्धतीने कटिबस्ती होऊ शकते. आता हे तेल असं इथून इकडे उतरेल, हे इथून इकडे उतरेल. अशा वेळेस हे स्पंज पुन्हा असे फिरवायचे आहेत दोन्ही आणि असे फिरवल्यानंतर पुन्हा उलटे करायचे आहेत. म्हणजे वरचं तेल खाली जाईल आणि चढावावरचं तेल पुन्हा उताराकडे येईल. तेल जेव्हा थोडं कोंबट होईल किंवा त्याची उष्णता जेव्हा कमी होईल तेव्हा पुन्हा गरम तेल घ्या, हे स्पंज पिळून टाका, पुन्हा हे तिच्या पाठीवर ठेवा आणि करा तिच्या त्याच्या कोणाच्याही. कारण आजकाल लंबर स्पॉन्डिलायटिस, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस कोणालाही सोडत नाही. भारतातले रस्ते, असलेल्या गाड्या, नसलेले शॉकअप, या सगळ्या गोष्टीचा. आणि हे शॉकअप आपले शॉकअप खराब करतात. आणि हे शॉकअप खराब व्हायच्या आत किंबहुना खराब झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. रुग्णाला स्लीप डिस्क मध्ये सुद्धा ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊ नका. ऑपरेशनने काहीही साध्य होत नाही. मी विरोधक नाही, पण शक्य आहे तोपर्यंत रुग्ण जर तुमच्यापर्यंत पोचला तर त्याला कटिबस्ती आणि उदगत बस्ती
हे नक्की द्या. बघा पेशंट किती खुश होत होते. MRIचा रिपोर्ट बदलेल की नाही बदलेल हे मी सांगू शकत नाही, पण रुग्ण निश्चितपणे चालता फिरता आणि आपली कार्यप्रणाली करत राहतो आणि त्याला आनंद मिळतो. फक्त फॉरवर्ड बॅकिंग वाकणं तुम्हाला त्याचं बंद करावं लागतं. म्हणून याच्यामध्ये स्पंज देता येईल का? का देऊ नये? तेलाचा अपव्यय टाळता येईल का? उडीद डाळच का सांगितली? उडीद डाळच का सांगितली? महिलांनो, आपण डाळीचे जेव्हा वडे करतो, भजे करतो, तेव्हा त्याच्यात मोहन घालतो. पण उडदाच्या डाळीत आपण कधीही मोहन टाकत नाही, कारण उडदाची डाळ ही स्वतः स्निग्ध आहे, त्यामुळे ती तेल पित नाही आणि म्हणून ती पृष्ठभागाला चांगली चिटकून बसते. लक्षात आलं? त्याच्यामुळे उडदाचीच डाळ सांगितली आहे. वापरायची असेल तर तीच वापरा, अन्यथा या स्पंजचा वापर करून तुम्ही कटिबस्तीत देऊ शकता. याचं चित्रीकरण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. बघा, मघाचा विषयावर मी आता पुन्हा येते. गर्भशुक्र रजोनाश चरक सिद्धिस्थान अध्याय 1 श्लोक नंबर 34. बाकीचे श्लोक मी घेणार नाही. याश्च स्त्रियो वात कृतोपसर्गा गर्भन्न गृह्णाति नभिस्समेतः क्षीणेन्द्रिया ये च नरः कृशाश्च बस्तिः प्रशस्तः परमं च तेषु. पुरुषांना सुद्धा क्षीणेन्द्रिया ये च नरः कृशाश्च बस्ति प्रशस्तः परमं च तेषु वात कृतोप गर्भम न गृह्णाति नभिस्समेतः. मी कपलला बस्ती देते. शक्य असेल तर. सहसा पुरुष आमच्याकडे येत नाहीत, येण्याचं टाळतात. का ते माहीत नाही, किंवा का ते पुरुष वर्गाला नक्की माहिती असेल, मी त्याच्यावर जास्त प्रकाश टाकणार नाही. पण जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना विनंती करते की जर तुमच्या घरात तुम्हाला बाळ हवं असेल तर हिच्यासोबत तुम्हालाही ट्रीटमेंट करावी लागेल. आणि मी यशस्वी ठरले यात. मी दोघांनाही कपलला बस्ती देते. सुरुवातीला 1 सायकल 2 सायकल स्त्रीला देते आणि त्यानंतर कंबाईन देते आणि निश्चितपणे गर्भधारणा होते. माझ्या आजपर्यंत 14 ते 15 म्हणजे जवळजवळ 18-20 केसेस पॉझिटिव्ह आहेत. काही अंडर ट्रीटमेंट आहेत. पण श्रीपादजी नाईक, दुर्दैवाने मी याचा रेकॉर्ड ठेवू शकत नाही, कारण मी सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. माझ्या दवाखान्यामध्ये मला ओपीडी नंबर 2 आहे. रोगनिदानची ओपीडी चालते आणि रोगनिदानला ओपीडी आयपीडी आहे, म्हणून मी आज इथे उभी आहे. रोगनिदानला जर ओपीडी आयपीडी नसती तर मी नुसती लॅबमध्ये बसली असते. पण 10 मार्काच्या 20 मार्काच्या अभ्यासक्रमाकरता लॅबमध्ये बसणं मला आवडणारं नव्हतं आणि म्हणून माझ्या जॉईनिंगची फार मोठी कथा आहे, ती मी इथे बोलणार नाही. आणि म्हणून तेव्हाचे लेले सर, MY लेले, मी जॉईनच होणार नव्हती साहेब. 1977ला माझी ऑर्डर होती. 1978 1 फेब्रुवारी 1978ला मी जॉईन झालेली आहे. या 1 फेब्रुवारीमध्ये मला 38 वर्ष सर्व्हिसला पूर्ण झालेली आहे आणि 4थं दशक माझ्या शासकीय सेवेचं चालू आहे. पण सरांनी मला सांगितलं, मी म्हटलं माझे वडील मास्तर होते, काका मास्तर होते, मला मास्तर नाही व्हायचं आणि मी नाही होणार हे मी ठरवून टाकलं होतं. पण सरांनी माझ्यातला काय गुण घ्यायला माहीत नाही. मला बोलावलं, इंटरव्ह्यू झाला, म्हणजे इंटरव्ह्यू तो भाग नंतरचा. पण मी सगळं दिल्यानंतरही जॉईन होणार नव्हते. आणि मग ते म्हणे तू फक्त सकाळी जॉईन होऊन संध्याकाळी राजीनामा दे. मी इतकी टेसीत होती, सकाळी जॉईन झाली, संध्याकाळी राजीनामा दिला. पण लेले सरांनी माझी टेस्ट जिरवली. त्यांनी तो राजीनामाचा कागद खिशात ठेवला. मला म्हणे तो मुंबईला पाठवला, तिथून जॉईन मान्य होऊन येईल तेव्हाच तुला घरी जाता येईल, तोपर्यंत जाता येणार नाही. आणि मी इथे राहिली, निदानात राहिली, चिकित्सा करत राहिली, रुग्ण परीक्षण करत राहिली, म्हणून आज इथे उभी राहिली. हे लक्षात घ्या. म्हणून रोग निदान विषयाला ओपीडी आयपीडी मस्ट आणि आवश्यक. शक्य असेल तर CCIM मध्ये हे करून दाखवाच. माफ करा सर, थोडं पलीकडे जाऊन बोलत असेल तर मला माहित नाही, पण आज डायस हातात आहे, माईक हातात आहे, का बोलू नको, बोलूनच टाकले. याश्च स्त्रियो वात कृतोपसर्गा. आणि म्हणून अशा कपल्सला जेव्हा मी बस्ती दिले तेव्हा त्या कपल्समध्ये निश्चितपणे सुधारणा झाली, निश्चितपणे फायदा झाला आणि त्यांच्या मांडीवर खेळतं मूल मी पाहिलेलं आहे. पण रेकॉर्ड ठेवू शकली नाही. ह्या मुद्द्यावर मी आले होते कारण मी निदानाची अध्यापक आहे. मी जर तिथे असं डायग्नोसिस केलं PCOD तर ही केस निदानकडे कशी? मी जर तिथे डायग्नोसिस केलं की गर्भधारणा होत नाही तर ही कशी? मी तिथे डायग्नोसिस लिहिते वात व्याधी, संपलं काम.
मला काही प्रसिद्धीची गरज नाही. सांडूनी एवढी मोठी प्रसिद्धी दिलेली आहे, ही खूप मोठी आहे माझ्याकरता. आणि वातव्याधी समजून, आणि उद्या जर मला कोणी कोर्टात खेचलं तरी पण मी सांगू शकते, गर्भशुक्र रजो नाशाय वातव्याधीच्या सामान्य लक्षणात ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. मी कोणती चूक केली ती मला दाखवा. याश्च स्त्रियांना ऋतोपी सर्गो, हे जर ते सिद्धिस्थानामध्ये सांगतात तर मी ते वापरू शकत नाही का, हे तुम्ही मला सांगा. मी चिकित्सेत MD आहे, निदानात MD आहे, मी हे नक्की करू शकते. आणि म्हणून मी केलं, करून दाखवलं. आपणही सर्वांनी हे करून बघा. तुम्हाला जमलंच नाही तर केस माझ्याकडे पाठवा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. किती मिनटं झाले मला माहीत नाही. बस्ती कसा द्यावा. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट 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 नेक्स्ट. एक मिनिट, याच्या आधीचं. सर मी बस्ती देते. किती देते? 100, 150, 200, 365. लोक म्हणले तुम्ही एवढे कसे बस्ती देता? म्हटलं का? कुठे बंधन घातलेलं आहे? कंट्रोल आहे त्याच्यावर? लिहिलेलं आहे कुठे? ग्रंथातलं वाक्य दाखवा. ते म्हणे तुम्ही दाखवा. म्हटलं मी दाखवते. सुश्रुतातला रेफरन्स बघा. सुश्रुत चिकित्साचा अध्याय 37. अष्टादशाष्टादशकान बस्ती नाम यो निवेशते यथोक्तेन विधानेन. काय म्हणतात ते? स कुंजर बलोश अश्वश्च. किती शक्ती येते. कुंजर म्हणजे हत्ती, अश्व म्हणजे घोडा. एवढी शक्ती त्याला प्राप्त होते. आणि मी पेशंटला बस्ती देते. कुठेही काहीही रुग्णामध्ये कोणताही व्यापद निर्माण झालेला नाही. 365 दिवस बस्ती द्या, देऊन बघा. आणि पेशंट कसा, पक्षवादाचा पेशंट, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा पेशंट, लंबर स्पॉन्डिलायटिसचा पेशंट आणि सर्वांगघाताचा पेशंट सुद्धा कसा चालतो, कसा धावतो, हे तुम्हीच तुमचं अनुभवा. मी तर खूप अनुभवलेलं आहे. तुमच्याकरता मी आणलेले आहेत काही स्लाइड्स, त्या दाखवणार आहेत. नेक्स्ट. याच्यावर एक स्लोगन सुचलं सर मला. बस्ती जिरवतो वायूची मस्ती. बस्ती जिरवतो वायूची मस्ती. आणि खरंच जिरवतो. प्रामाणिकपणे काम करण्याची फक्त गरज आहे. मग बस्तीचे भरपूर प्रकार आहे. मी मज्जा बस्ती सुद्धा देते, वैतरण बस्ती सुद्धा देते, अनुवासन निरुह तर देते. मॅडम प्लीज क्लिप्स दाखवा कटिबस्तीची. कटिबस्ती आणि निरुह बस्ती. सर किती मिनटं वेळ आहे अजून? मी अजून किती मिनटं बोलू शकते? नाही, बोला नाही, कार्यक्रम डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. कटिबस्ती. हां पटकन पुढे पळवा पळवा. येस. हां हे बघा, या पद्धतीने कटिबस्ती देता येऊ शकतो. हां हे बिलकुल मानेपर्यंत ठेवता येऊ शकतो. स्पंज 10-20 रुपयात काम. आणि एकदा उपयोगात आणलेला स्पंज फेकायची गरज नाही. ती पुन्हा वापरता येतो, त्याची डेन्सिटी पूर्ण कमी होतपर्यंत. नेक्स्ट. निरुह बस्ती मॅडम प्लीज. निरुह बस्ती. अनुवासन बस्ती मी यानीच देते. ते निघेपर्यंत हे वाचा, ऐका, पहा. अनुवासन बस्ती मी यानीच देते. याच्यामध्ये तेल घेते. 20 ml, 30 ml, 40 ml, 50 ml. मॅक्झिमम मात्रा मी 50 ते 60 ml. याच्यापेक्षा जास्त मी देत नाही. रुग्णाची ग्रहण धारण क्षमता पळवा. पळवा. बस्ती कसा तयार करायचा ते सगळ्यांना माहिती आहे. पळवा. बाटली येतपर्यंत या. रुग्णाची ग्रहण धारण क्षमता बघा. त्याची कॅपॅसिटी जर 20 ml ची असेल तर 20 ml द्या. 30 ml ची असेल तर 30 ml द्या. 40 ml ची असेल तर 40 ml द्या. पण बस्ती दीर्घकाळ शरीरात टिकला पाहिजे. 7 तास, 8 तास, 6 तास हे लक्षात घ्या. निरुह बस्ती करता माझे विद्यार्थी सर घरोघर जातात. इंटर्नीज अर्न अँड लर्न. आज सगळ्यांजवळ पैसा भरपूर आहे मुलांजवळ, पण आई वडील आजोबाजींना दवाखान्यात नेण्याकरता वेळ नाही. खरंच नाही, खोटं बोलतात ते असंही नाही. दवाखान्याच्या वेळा आणि त्यांच्या ड्युटीच्या वेळा या फार त्रासदायक आहेत. आणि म्हणून इतकाले दिवस घालवू शकत नाही. म्हणून मी ही एक बाटली घेतली साधी. या पाण्याची जाहिरात करण्याकरता मी इथे उभी नाहीये. काढा तयार केला, तो या बाटलीत भरला. हे माझ्या हातात आहे कॅथेटर आणि सिरिंज. आणि सरळ ती बाटली त्याच्यावर ठेवून दिली. ड्रॉपलेस बस्ती आतमध्ये जातो. तुमच्या काय म्हणतात त्याला, बस्ती कशाने देतो आपण, विसरून गेली मी ते. पण एनिमा पॉट ची गरज नाही. ड्रॉपलेस बस्ती जातो. बरं, घरोघर विद्यार्थी जातो. अर्न अँड लर्न. त्याचीच चादर, त्याचाच पंखा, त्याचाच पडदा, त्याचाच लाईट, हात धुवायचा साबण पण त्याच्याच घरचा. फक्त बस्ती द्यायचं द्रव्य आमचं. बरोबर आहे. आणि साहेब माझे विद्यार्थी पेट्रोलचा खर्च काढतात, हे नक्की.
अगदी कमीत कमी पैशात घरोघर जाऊन मुलांना त्या एरियात राहणाऱ्या मुलांना त्या एरियात मी पाठवते. गरजू विद्यार्थी मुद्दाम माझ्याशी कॉन्टॅक्ट करतो, मॅडम माझे वडील मला आता पैसे पाठवू शकत नाही, मला आवश्यकता आहे आणि मी तुमच्या पेशंटचं काम निश्चितपणे चांगलं करेल. हे आउट ऑफ वे हे मला माहिती आहे, मी सरकारी नोकर आहे, पण प्रत्येक पेशंट दवाखान्यात ऍडमिट पण राहू शकत नाही आणि प्रत्येक पेशंटला आणण्याकरता त्यांच्या नातेवाईकांजवळ किंवा आजकाल इतकं छोटं आणि छोटं कुटुंब आहे की घरी कोणी नाही, दारी कोणी नाही, आम्ही दोघंच आहोत मॅडम, आता कसं करायचं, बरोबर आहे. आणि मी म्हटलं व्हा ना अजून विभक्त सगळेजण, मला आई नको, मला वडील नको, मला भाऊ नको, मला बहीण नको, बरोबर आहे की नाही. आत्या मावशी तर कुणालाच नसतात, पुढच्या भविष्यात राहणार नाही, आम्हाला भरपूर आहेत. तर हे बघा, या पद्धतीने ड्रॉपलेस बस्ती जातो, हा निरोग बस्ती. मला माहित आहे हा दोषयुक्त आहे, कारण याच्यामध्ये मी कल्क टाकलेला नाही, बरोबर आहे. पण कल्क न टाकताही जर माझा पेशंट बरा होतो तर गरजूंकरता मी असं का नको करू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी याचं चित्रीकरण करून आणलेलं आहे, हे तुम्हाला कुठपत दिसेल हे मला माहित नाही. हा असा पेशंट झोपलेला असतो, बरोबर, हा असा डाव्या कुशीवर पेशंट झोपलेला असतो आणि हा कॅथेटर. विद्यार्थी जेव्हा म्हणतो की मॅडम बस्ती आतमध्ये गेला नाही, तो बाहेरच आला. म्हटलं कॅथेटर कसं आतमध्ये घातलंस? तो म्हणतं कसं म्हणजे? घेतलं आणि घातलं. अरे तू डॉक्टर झालास ना, मग घेतलं आणि घातलं? हो मॅडम. मी त्याला म्हटलं कॅथेटरला छिद्र कुठून असतं? तो म्हणे छिद्र? म्हटलं हो, छिद्राशिवाय बस्ती आतमध्ये जाईल का? शेवटी त्याला मला साहेब सांगावं लागलं की या कॅथेटरचं छिद्र एका साईडला असतं, त्याच्यामुळे बस्ती देत असताना हे कॅथेटर आतमध्ये टाकत असताना छिद्र डाऊनवर्ड पाहिजे. तुम्ही कसंही घातलं आणि ते वर जर घातलं तर त्याचे ते फाउंटन उडेल गुदद्वारामध्ये कारंज, आणि ते फाउंटन उडाल्यामुळे ते बाहेर येईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे छिद्र डाऊनवर्डच असलं पाहिजे, तर तुमचा बस्ती सुखावा आतमध्ये जाईल. क्वचित एखाद्या वेळेस याच्यावर फिकल मॅटर चिटकतं आणि म्हणून बस्ती त्याचा बंद होतो. पुन्हा बाहेर काढा, स्वच्छ करा, पुन्हा आतमध्ये घाला, बघा बस्ती किती सुंदर आतमध्ये जातो. आणि बस्तीसारखं तर औषधच नाही किंवा बस्तीसारखी ट्रीटमेंटच नाही असं मी म्हणेल. अनुवासन बस्तीचं चित्रीकरण दाखवत नाही मॅडम, प्लीज पेशंटचे फोटोग्राफ, एखादा पेशंट तरी दाखवा. हे रागवावं लागतं पेशंटला, बोलावं लागतं, पेशंटला दुखतं, शक्ती नसते शरीरात. ANA पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटचं ANA सुद्धा निगेटिव्ह होतं, आमवातामध्ये बस्ती सांगितलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा वैतरण बस्ती सांगितलेल्या आहे आमवातामध्ये, तो देणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट, पुढचं दाखवा, पुढचं दाखवा, त्याच्याच पुढचं दाखवा, त्याच्याच पुढचं दाखवा. आता नेक्स्ट, पुष्कळ फोटोग्राफ आहेत. हां, याच्या पुढचं घ्या. नेक्स्ट, याच्या पुढचं घ्या. बघा पेशंट, तोच पेशंट आहे, सर्वांगघाताचा पेशंट आहे हा. पाहून घ्या आता पायाची हालचाल कशी वाढलेली आहे, बघा. पुढचं दाखवा मॅडम. नेक्स्ट, खुर्चीला टेकून बसलेला आहे ते दाखवा. बघा पेशंट ज्याला बसता येत नव्हतं, पाहून घ्या, ते पहा हाताने घेऊन खातोय पेशंट. हा सर्वांगघाताचा पेशंट आहे, सगळीकडे फिरून आलेला आहे, नुसता घरामध्ये होता, त्याला काहीच करता येत नव्हतं. नेक्स्ट, तोच 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 पेशंट, त्याचंच पुढचं. खाताना दाखवा. बघा आता खुर्ची काढलेली आहे, बिना खुर्चीचा बसलेला आहे, म्हणजे आता तेवढाही आधार नको आहे, इतपत बरा. बघा हातामध्ये पेला घेऊन पाणी पितोय. हा सर्वांगघाताचा पेशंट आहे. त्यामुळे सर्वांगघाताचे पेशंट, पक्षवाताचे पेशंट, त्याच्यानंतर GBS सिंड्रोमचे पेशंट एकदम बरे. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, लंबोर स्पॉन्डिलायटिस खुश होऊन जातात साहेब आमच्याकडनं. फक्त बस्तीला रोज यावं लागतं, सकाळी ड्युटी असते, आम्ही संध्याकाळी सुद्धा बस्ती देतो. आणि रुग्ण परत्वे, हे बघा ग्रंथकार काय सांगतात, त्यातून मध्यम मार्ग काढायचा असतो, एवढं नेहमी करता लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं मला दिलेली नियोजित वेळ, अजून एखादा फोटोग्राफ दिसू शकतो का पक्षवाताचा? दाखवा. हां, नेक्स्ट दाखवा, पुढचं दाखवा, पुढचं दाखवा. हां बघा पुढचं क्लिपिंग घ्या, पुढचं. नेक्स्ट, हां दाखवा. असे भरपूर आहेत, भरपूर करून आणलेले आहेत. आणि बस्ती जिरवतो वायूची मस्ती. मला असं वाटतं हे विधान खरंच खरं आहे असं मला वाटतं.
इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी बस्तीचा उपयोग करावा. बस्ती कशाचे देते तर साध्या तिळाच्या तेलाचे. तिळाचं तेल मी खादी ग्रामोद्योगचं वापरते, सरकारचं आहे, त्याच्यामुळे मी त्याचा प्रचार प्रसार करू शकते निश्चितपणे. खादी ग्रामोद्योगच्या तिळाच्या तेलामध्ये बिलकुल भेसळ नाही साहेब. आमच्याकडे जे मिळतं, शुक्रवार तलावाच्या काठावर दुकान आहे, प्युअर. साहेब एक गोष्ट सगळ्यांना सांगते, वैद्य लोकांना, रिफाईंड तिळाचं तेल बिलकुल वापरू नका. काम करेल का हो? त्याच्यातली स्निग्धता काढून टाकलेली आहे. वृक्षतायुक्त तेलाचा बस्ती द्याल तर शरीरात वृक्षता वाढेल की वृक्षता कमी होईल? वृक्षता वाढेल. म्हणून आम्हाला स्निग्ध पाहिजे. उलट पेशंटनी तीळ घेऊन तेल घाणीवर जायचंय आणि ते तेल काढायचंय आणि त्या तेलाचे बस्ती द्यायचे आहेत, तर उत्तम यश मिळणार आहे. आणि तिळाचं तेल खादी ग्रामोद्योगचं 480 ते 500 रुपये किलो मिळतं आणि 480 ते 500 रुपयात त्याच्या आठवडा 2 आठवड्याचे बस्ती नक्कीच होतात. त्यामुळे फार कमी पैशामध्ये चिकित्सा आम्ही करू शकतो आणि रुग्णांना उपशय देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग, मी बस्ती प्रियता एवढी का ठेवली? मला सेलोटे सर नेहमी म्हणायचे की मीरा, तू तर आता असा आयुर्वेद करून ठेकलास की एक नळीन एक सिरिंज हातात घेऊन जायची, मग आम्ही एवढी औषधी का लिहितो? कंपन्यांनी जगायचं की नाही? म्हटलं सर जगायचंय. सपोर्टिव्ह म्हणून आम्हाला औषधं द्यायची आहेत. झाली माझी वेळ. सपोर्टिव्ह म्हणून आम्हाला औषधं द्यायची आहेत, ती मी दिली नाहीत असं मी कुठेही बोलत नाही, पण औषधं देऊन जेवढा पेशंट बरा होत नाही तेवढा बस्तीने पेशंट बरा होतो. बघा, मुखमार्ग औषधाची चव कळते, पेशंट घ्यायला कंटाळतो. गुदमार्गाला चव कळत नाही, मात्रा कमी मात्रा जास्त देऊ शकतो. तैलद्रव्याचे पचन होऊन कार्य होते, पक्वाशयात शोषून कार्य होते. आमाशयातून पचन होऊन पक्वाशयात जाते, पक्वाशयात वाताचे स्थान असल्याने सरळ तिथेच जातं, म्हणून बरा होतो. पचन झाल्यावर कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते. आजकाल कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत किती लोक जागरूक आहे. गुदमार्गातून द्या, कोलेस्ट्रॉल वाढतच नाही. नेक्स्ट प्लीज, नेक्स्ट प्लीज. बघा, बस्ती मार्ग सुखावह आहे, मुखामार्ग मला माहित नाही, सुखावहच आहे. पोट भरल्यावर औषध घेत नाही रुग्ण. जेवणाने पोट भरलं तर पेशंट औषध घेत नाही, असे होत नाही. पोट भरलं असलं तरी तो घेतो. बस्ती स्वतःचा डॉक्टर होतो मुखमार्गाने औषध घेण्याच्या बाबतीत. बघा, मेडिकल स्टोअरला जातो, ये दर्द कर रहा है गोलियां दो, आणि गोलियां घेतो. वैद्याशिवाय पर्याय नाही, तुमच्याशिवाय पर्याय नाही, तुमची प्रॅक्टिस चांगली चालेल. आणि मुखाने औषध घेण्याशिवाय रुग्णबल आवश्यक, आणि शून्य रुग्णबल असताना बस्ती देऊ शकता. शून्य रुग्णबल, कोमातला पेशंट उठून बसतो. मी बसवलेला आहे, तुम्ही पण बसवा. या माझ्या तुम्हाला शुभेच्छा. 2 मिनिटं मॅडम प्लीज. या बस्तीवरचे 4 वाक्य फक्त वाचून दाखवते आणि डायसचा आणि या माईकचा मोह मी सोडते. बस्ती जिरवतो वायूची मस्ती. ज्येष्ठ नागरिकांनी करू नये बस्ती घेण्याची सुस्ती, ह्याने येईल तुम्हाला तारुण्याची चुस्ती. ही उपचार पद्धती जरी नसेल स्वस्ती, तरी करा स्वतःच्या देहाकरता जबरदस्ती. दिसेल यांनी तुमची मुद्रा प्रसन्न व हस्ती, शरीरातील अनारोग्याची घालवा बस्ती. वातव्याधीवर बस्ती साठी करा त्वरा नुसती, वेळीच व्हा स्वावध, आयुष्य वाढवा जास्ती. कितीही लहान वा मोठी असो हस्ती, बरे करण्यात भेदाभेद करत नाही बस्ती. बरे करण्यात भेदाभेद करत नाही बस्ती. वेळेचा का नेहमीच असतो हो अभाव, पडला असेल माझ्या बोलण्याचा तुमच्यावर प्रभाव. थोडक्यात बोलण्याचा माझा नाही स्वभाव, तरीही मी व्यक्त करते माझे भाव. तरीही मी व्यक्त केलेत माझे भाव. धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. क्या बात है, अप्रतिम. काय बोलूच शकत नाही मी, आणि सारखं वाईट वाटतंय मला की इतका कमी वेळ. पॉझिटिव्हचे रिपोर्ट एने निगेटिव्ह आलेले आहेत. एक आणलेला आहे दाखवायला, तुमचा विश्वास आहे त्यामुळे दाखवत नाही. तुम्ही इतक्या गोड आहात, इतक्या स्पष्ट आणि इतकं सुंदर बोललात, काही बोलण्यासारखंच नाही आहे. 1 मिनिट तुम्हाला मी इथं उभं करते एवढ्यासाठीच की आज त्यांना येणं इथं खूप कठीण होतं. ज्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली व्याख्यानाची, त्यांच्या पतिदेवांची तब्येत बरी नाही आहे, आणि तरीसुद्धा सांडू उद्योग समूहाला त्यांनी वचन दिलेलं होतं आणि म्हणून ते इथं आलेले आहेत. तुमचे मी किती आभार मानू, किती आभार मानू तुमचे. मी कार्यकारी संचालक उमेशजी सांडू यांना इथं पाचारण करते. आपण कृपया यायचे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे सांडू उद्योग समूहाच्या वतीनं. मॅडम इथं थांबा, मी तुमच्याकडे कधी येऊ हे कार्यक्रम झाल्यानंतर विचारणार आहे मी तुम्हाला, कारण इतकं त्यांच्याकडनं जाणून घेण्यासारखं आहे. आणि आपण इथं पुढे यावं. पुष्पगुच्छ
आणि आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याची आठवण आपल्या मनामध्ये कायमची राहील, कारण ऐकणाऱ्यांच्या आणि पाहणाऱ्यांच्या राहणारच आहे.